बरोबर. आता ही तुमची कुंडली. आता प्रश्न विचारा. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तुम्ही आता बोलताना ते म्हाडाचं बोलले आणि इकडे सिडकोचं बोलले. दिस इज अवर लीज लँड. So before going for redevelopment, do we have to make it freehold or? No, not necessary. All government lands are only on lease. All Sidco's land are only on lease. Sidco, if it makes freehold, it won't make for you. It will make for all the land or not make it for anyone. So the next question comes is that regarding आता एक 2 दिवसापूर्वी ते Sahara this thing in the UP where the government took over that Sahara city or Sahara शहर because the lease got expired. So आता बहुतेक आता आमचा सिडकोचा बहुतेक 60 years काहीतरी लीज आहे अप्रॉक्सिमेट. आय डोंट नो एक्झॅक्टली हाऊ मच इट इज. 60 आहे. तर आता आमचं कमीत कमी 25 का 28-29 years झाले. 32. So after 30 years, if the Sidco comes and says, okay, you have get out now, your lease got expired and all, so will there be any consequences for In the history of the government of Maharashtra, no lease person has so far been removed. In the history of the government of Maharashtra. Because the 2 days back, forget what is happening. This is not UP. I am talking of Maharashtra. We are in a civilized state. And here we follow the rules. And in Maharashtra, no lease land is ever evicted by the government. Not one case of eviction of lease land. Sidco has never evicted anyone, and Sidco is duty bound to extend the release. That is compulsory. Okay, so it can only increase the lease rent, which will be nominal. Whatever it is, we are getting so much profit, we can give them. Yeah. No, the most worrying part was that regarding lease कसा काय होईल मग? No, you cannot do it freehold. If they do it freehold, then the whole Sidco, all lands will get freehold. They can't do it for one society. No, I'm not talking about one society. I'm talking about in general. So that is a larger issue that doesn't obstruct your self-redevelopment. Thank you. साहेब, आपण लीज डीड कन्व्हेन्स केल्या व्यतिरिक्त म्हणजे नाही केला तरी चालतो का सोसायटीला? लीज डीड असेल दॅट इज इक्विव्हॅलंट टू कन्व्हेन्स. ते असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण प्लॅन वगैरे पास करू शकतो का? लीज डीड तुमच्याकडे आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? कन्व्हेन्स करणं गरजेचं नाहीये. कन्व्हेन्स इतक्याच करता. रिडेव्हलपमेंट मध्ये तुम्ही जर इलिगल ट्रान्सफर्स केले असतील सिडकोच्या परमिशन शिवाय, ते रेग्युलराइज करावे लागतील. कोणी स्टॅम्प ड्युटी भरली नसेल ते भरून घ्यावं लागेल. कोणाला अजून काय प्रश्न? सर, मला एक विचारायचं होतं तुम्हाला, लिजिट कन्व्हेन्शन आणि डिम कन्व्हेन्स ह्याच्यामध्ये म्हणजे काय फरक काय असतं, जरा सांगाल का? तसं काय? लीज डीड ही लेसर लेसी बरोबर झालेलं ॲग्रीमेंट, दॅट इज अ लीज डीड. कन्व्हेन्स लीज डीडच्या अटीप्रमाणे तुम्ही अटी फॉलो केल्या नसतील तर त्या अटी फॉलो करून तुम्हाला कन्व्हेन्स करायला लागतो. उदाहरणार्थ, तुमच्या लीज डीड मध्ये म्हटलंय की प्रत्येक फ्लॅट विकत असताना सिडकोला काही पैसे भरणे आवश्यक आहे. तुमच्या जागेच्या करता पाण्याचे पैसे सिडकोला भरणे आवश्यक आहे, रस्त्याचे पैसे हे तुम्ही भरले नसतील तर ते भरणं, दॅट इज कन्व्हेन्स फ्रॉम सिडको. तुमचे नो ड्यूज सर्टिफिकेट तुम्हाला मिळणं. डीम्ड कन्व्हेन्स तुम्हाला लागू नाही. डीम्ड कन्व्हेन्स इज ओनली फॉर
such lands which have been built by builders आणि बिल्डर तुम्हाला कन्व्हेन्स देण्याचं रिफ्यूज करत असेल तर गव्हर्नमेंट कन्व्हेन्स देतं, त्याला डीम्ड कन्व्हेन्स म्हणतात. तो तुम्हाला सिडको लँड्सला लागू नाही. ओके, थँक्यू सर. आणखीन कोणाला काही प्रश्न? सर, याच्या व्यतिरिक्त एक प्रश्न असा विचारायचा होता. हे रिडेव्हलपमेंट आपलं रेसिडेन्शियलसाठी आहे. हे जर चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर सेम लागू पडतं 46(3)? नाही. नाही. ओके. 46(3) चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रॉपर्टीला नाही लागणार. नाही, तुमची जागा चॅरिटेबल नाहीये. आपण चॅरिटेबलवर येऊ तेव्हा चॅरिटेबलची चर्चा करू. आज डिस्कशन या सोसायटीचं आहे. फेअर इनफ. सर, सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी ज्या स्टेप्स फॉलो करायचे ह्यानंतरच्या, आता आम्ही एकत्र आलो. पहिलं म्हणजे स्पेशल जनरल बॉडी मीटिंग घेऊन सेल्फ रिडेव्हलपमेंटचं रेझोल्युशन पास करणं. दॅट इज नंबर 1. नंबर 2, असेसमेंट ऑफ डिमांड. म्हणजे स्कीम नंबर 1 टू स्कीम नंबर 7 लोकांना ऑपॉर्च्युनिटी देऊन कोण किती एक्स्ट्रा एरिया विकत घेणार, कोण किती एक्स्ट्रा फ्लॅट विकत घेणार, कोणाचा भाऊ बहीण एक्स्ट्रा फ्लॅट घेणार, कोणाचे कझिन ब्रदर्स एक्स्ट्रा फ्लॅट घेणार, कोणाचा एक्स मेंबर एक्स्ट्रा फ्लॅट घेणार, कोणाला स्पेसिफिक फ्लॅट चॉईसचा पाहिजे नको आहे, या सगळ्या गोष्टीचं डिमांड असेसमेंट करायचं. ते डिमांड असेसमेंट केल्यावर तुमच्या प्रॉपर्टीचं रिस्क ॲनालिसिस मी करून देणार तुम्हाला, फॉर विच यू हॅव टू पे नथिंग. आय विल डू इट फॉर यू फ्री ऑफ कॉस्ट. रिस्क ॲनालिसिस कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या सोसायटीचा प्रोजेक्ट रिपोर्ट होणार. त्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या आधी फायनान्स स्ट्रॅटेजी तुमच्या सोसायटीची तुम्हाला डिसाईड करावी लागणार. ती फायनान्स कुठून येणार, काय येणार याचं आपण डिस्कशन करून तुमच्या समोर जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सपैकी सिलेक्ट करायचं. त्यानंतर ॲडव्हर्टाईज देऊन आर्किटेक्ट्सना बोलवायचे, आर्किटेक्ट्सचं सिलेक्शन करायचं. आर्किटेक्ट्स मग डिझाईन तयार करील, ते डिझाईन आपण अप्रूव्ह करायचं. त्यानंतर ते डिझाईन सबमिट करायचं नवी मुंबईला. अप्रूव्ह झाल्यानंतर कन्स्ट्रक्शन चालू करायचे. हा प्रोसेस आहे. थँक्यू सर. सर, ह्यांना सगळ्यांना एक्झॅक्ट साईज म्हणजे तोच प्रश्न. एक्झॅक्ट आपल्याला एक्स्ट्रा FSI किती मिळणार रूम मध्ये जर आपला ते तुम्ही ठरवायचं आहे. आता तुम्ही मला विचारणार माझ्या घरात आज मुगाची डाळ करायची का चण्याची डाळ, ते तुम्ही ठरवायचं आहे. ते मी नाही ठरवणार ना. तुम्हाला डबल पाहिजे का 1.25 पट एक्स्ट्रा पाहिजे, हाही हात तुमचा, हाही हात तुमचा. जर तुम्ही एक्स्ट्रा एरिया घेतला तर कॉर्पस कमी होणार, जर तुम्ही कॉर्पस जास्त घेतला तर एरिया कमी होणार. बाहेरचा कोण माणूस पैसे इथून घेऊन जाणार नाही. या विहिरीतलं पाणी तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे निर्णय तो तुम्ही घ्यायचा आहे, मी ठरवणार नाही. पण बिल्डर देणार त्याच्यापेक्षा डेफिनेटली जास्त मिळणार. हॅलो सर, मला एक प्रश्न साधारण किती वेळ लागेल ह्याचा प्रोजेक्ट कंप्लीट करायला? तसं आता तुमचे सगळे लिगल डॉक्युमेंट्स सगळे रेडी झालेत, आपले सगळे क्लिअरन्सेस झालेत, तरी पण साधारण हा पूर्ण प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शनच्या दिवसापासून कन्स्ट्रक्शन कंप्लीट होण्यामध्ये 2 वर्ष लागणार. पूर्ण NOC येईपर्यंत का कसं? NOC नाही, कन्स्ट्रक्शन ज्या दिवशी स्टार्ट होईल त्या दिवसापासून कम्प्लिशनला 2 वर्ष लागणार. सर, मगाशी जो सरांनी प्रश्न विचारला तोच थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारतो. हे जे आपण थोडं कॅल्क्युलेशन्स केलंय हे एक्झॅक्ट कन्फर्म तुमच्या ऑफिसमधून आम्हाला मिळू शकेल का? नाही नाही, ते त्याच्याकरता आपण जेव्हा आर्किटेक्ट नेमू त्यांच्याकडून घेऊ. ओके ओके, ठीक. मी धंदा करत नाही, मी मार्गदर्शन करतो. जे धंदा करणार आहेत त्यांच्याकडून ते घ्यायचं असतं. तुम्ही सेकंड स्टेज डिमांड असेसमेंट सांगितलं, तर सेकंड स्टेजमध्ये डिमांड असेसमेंट होऊ शकतं का विदाउट प्लॅन्स? प्लॅन किती एरिया तुम्हाला पाहिजे, हां. तुम्हाला काय प्लॅन पाहिजे हा आर्किटेक्ट
तुमच्याशी बोलून तयार करणार. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा एरिया पाहिजे की नाही हा तुमचा डिसिशन आहे. करेक्ट. मला ड्रेस पाहिजे की नाही ते मी ठरवायचं असते. मग ते ड्रेस रेमंडकडे घ्यायचं का सभ्यासाचीकडे घ्यायचं हा सेकंडरी पार्ट आहे. पण शुड आय बाय अ ड्रेस और नॉट फॉर दिवाळी इज माय डिसिशन. That decision is assessment of demand. How much, what flat and how much from whom we are taking, that's a secondary part. कोणाला एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा आहे, तुमचा सध्याचा एरिया आणि एज्युमिंग 100% मोर, म्हणजे आज जितका एरिया आहे त्याच्या डबल तुम्हाला फ्री मिळणार. त्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा किती जणांना पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. सर माझा एक क्वेश्चन आहे की आपला हे पेमेंट करायचा काय माइलस्टोन असेल, म्हणजे केव्हापासून आपल्याला पेमेंट करायची गरज असेल किंवा दुसऱ्यांना पेमेंट करायची गरज असेल, केव्हा आपल्याला लोन घ्यायची गरज असेल, आणि ते जरा हे फायनान्स स्ट्रॅटेजी आपण जेव्हा वर्कआउट करू त्यावेळेला माइलस्टोन्स आणि फंडिंगचे चार्ट वर्कआउट करू, रिक्वायरमेंट कॅश फ्लोचे चार्ट्स वर्कआउट करू. दॅट इज ॲट अ स्टेज वेन वी गो टू फायनान्स स्ट्रॅटेजी. अजून आपण स्थळ बघायला निघालेलो आहेत. त्यामुळे मुलगी पसंत पडली तर मग साखरपुडा करायचा नाही करायचा, कधी करायचा, त्यानंतर लग्न करायचं कधी करायचं, लग्नाची तारीख ठरवायची, त्यानंतर मुलं होतील न होतील, मग मुलाचं नाव काय द्यायचं त्याला अजून थोडा वेळ आहे. पण तेव्हापर्यंत आपल्याला काय जास्त काय गरज नाहीये पैशाची. कोणालाही कोणताही पैसा देण्याची गरज नाही. ज्याला एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा आहे त्यालाच पैशाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. बाकी कोणाला पैशाची व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही. सर माझा एक बेसिक क्वेश्चन आहे जो आपल्या डिस्कशनमध्ये आलेला नाही आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 30 वर्ष जर झाली असतील बिल्डिंगला तर आपण रिडेव्हलपमेंटसाठी एलिजिबल होतो. पण 99% लोकांना माहिती नाही आहे की जर तुमची बिल्डिंग C1 कॅटेगरीमध्ये नसेल तर तुम्ही रिडेव्हलपमेंटसाठी एलिजिबल नसता. तर आता त्या केसमध्ये आम्ही C1 का डिक्लेअर करू नये? नाही, असा कोणताच नियम नाही की C1 कॅटेगरी असल्याशिवाय तुम्ही एलिजिबल नसता. असा कोणताच नियम नाही. फक्त PMC तुम्हाला बळजबरी करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याशी संगनमत करून तुमचा C1 डिक्लेअर करतात. म्हणजे तुम्हाला नोटीस देऊन घाबरून तुम्हाला इथून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तुम्ही घाई गर्दीनं तो सांगेल त्या बिल्डरशी करार कराल. म्हणून असा कोणताच नियम नाही. फक्त तुमची डेंजरस असेल तर तुम्हाला डेंजरसला जो इन्सेंटिव्ह FSI आहे तो मिळतो. पण C1 असल्याशिवाय रिडेव्हलपमेंट करता येत नाही असं DCR मध्ये कुठेही लिहिलेलं नाही. त्यामुळे C1 डिक्लेअर करायलाच पाहिजे असं कोण सांगत असेल तर त्याला चपलान मारा. सर ॲक्च्युली आय वॉज प्लेइंग अ डेव्हिल्स ॲडव्होकेट. सो हॅलो सर, PMC निवडीबाबतचे निकष कसे असावेत? PMC निवडताना नाही, सध्या आपल्याला PMC ची आवश्यकता नाही. सध्या आपल्याला आर्किटेक्टची आवश्यकता आहे. PMC ज्या वेळेला आपण निवडू त्यावेळेला PMCच्या निवडीचे निकष आपल्याशी मी डिस्कस करीन आणि ते डिस्कस केल्यावर त्या पद्धतीनं जाऊ. जर आपण निवडलेला आर्किटेक्ट हा PMCचं काम सुद्धा करत असेल तर मग आपल्याला वेगळा PMC निवडण्याची गरज नाही. कारण डॉक्टर जर निवडायचा असेल तर तो इंडियन मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड आहे की नाही हे आपण चेक करतो. इंजिनियर जर निवडायचा असेल तर तो इंडियन इंजिनियर्स असोसिएशनमध्ये रजिस्टर्ड आहे की नाही आपण बघतो. जर आयुर्वेदिक डॉक्टर असेल तर आयुर्वेदिक
याच्यामध्ये तो रजिस्टर्ड आहे की नाही आहे. आर्किटेक्ट असेल तर काउन्सिल ऑफ आर्किटेक्टच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये तो आहे की नाही आपण चेक करतो त्याचं रजिस्ट्रेशन नंबर. पण PMCला रजिस्टर करण्याची कोणतीच संस्था नाही, त्यामुळे PMC चिटिंग करायला मोकळे असतात. त्यांना आपण डिबार करणं किंवा ब्लॅकलिस्ट करण्यासाठी संस्था नाही. त्यामुळे ॲज PMC अपॉइंट करण्याच्या मी पर्सनली फॉर नाही आहे. त्यामुळे जो आर्किटेक्ट्स रजिस्ट्रेशन ॲक्ट खाली रजिस्टर्ड आहे त्याला अपॉइंट करायचं. उद्या त्यांनी डिफॉल्ट झालं तर त्याच्या रजिस्ट्रेशन कॅन्सल करायला आपण लावू शकतो. PMC कुठेच रजिस्टर्ड नसतो, त्यामुळे त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल आपल्याला करता येत नाही. आणि तो सिडको किंवा या अधिकाऱ्यांना पैसे देऊन त्यांच्या पॅनलमध्ये असतो आणि तो आपली वाट लावली तरी ते काय त्याला पॅनलमधून जास्तीत जास्त काय पॅनलमधून ड्रॉप करणार, त्याच्यावर ॲक्शन ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आपण प्रोफेशनल अपॉइंट करताना त्या प्रोफेशनलनी काम बरोबर केलं नाही तर त्याच्यावर आपण ॲक्शन कोणत्या कायद्याखाली घेतो ह्या प्रश्नाचं उत्तर शोधून मगच आपण केलं पाहिजे. PMCला असा कोणताही कायदा नाही. त्यामुळे SSC फेल झालेली माणसं सुद्धा PMC म्हणून कार्ड छापतात. त्यामुळे दोनच प्रोफेशन असे आहेत की जे कार्ड छापले की प्रोफेशनल होतो. एक तर हे PMC किंवा नेता, त्यांना कोणते क्वालिफिकेशनची आवश्यकता नाही. त्यांना फक्त कार्ड छापले की ते नेता होतात. म्हणजे 6 महिन्यात नगरसेवकाला इनोवा गाडी येते, तर ही कुठून येते हे विचारण्याची आपल्यामध्ये हिंमत नसते. तसंच PMCचं असतं. त्यामुळे आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं असतं. त्यामुळे जेव्हा PMCची आवश्यकता आपल्याला वाटेल त्यावेळेला 2 लाख फुटाकरता खरं म्हणजे PMCची आवश्यकता नाही 2-2.5 लाख फूट बांधकाम करता. पण आवश्यक असेल तर त्यावेळेला आपण डिस्कस करू आणि त्याचं प्रोसेस फॉलो करू. सर, मला एक प्रश्न आहे. तुम्ही या प्रकल्पासाठी एखाद्या आर्किटेक्टचं नाव सुचवू शकाल ज्याने आपल्याकडे जे नाही, ॲडव्हर्टाईज देऊन मी प्रोफेशनली कोणाही आर्किटेक्टचं नाव सुचवत नाही. आपण ॲडव्हर्टाईज देऊन जे आर्किटेक्ट येतील त्यांना सगळ्यांसमोर मी इंटरव्ह्यू करणार आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर जनरल बॉडीमध्ये वोटिंग होणार आणि ज्याला सिलेक्ट करायचं तुम्ही सगळे मिळून ठरवाल तो निवडून येईल. आधी 20-25 पैकी 10 आपण शॉर्टलिस्ट करू, 10तून मग 4-5 शॉर्टलिस्ट करू आणि मग 4-5 मधून त्यांना प्रेझेंटेशन करायला लावू. त्यातून ज्या एकाला तुम्ही निवडून द्याल तो माझा आर्किटेक्ट. सर, प्रकल्प सुरू करण्यासाठी ज्या प्रोसेसेस आहेत सर्वसाधारणपणे फर्स्ट स्टेपपासून प्रोजेक्ट पूर्ण चालू करण्यापर्यंत साधारण त्याचा अवधी काय असू शकतो? तुमच्यावर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही जितका अवधी घ्याल त्याच्यावर अवलंबून आहे. आता असेसमेंट ऑफ डिमांडमध्ये तुम्ही 1 महिन्यात असेसमेंट करू शकता, 2 महिन्यात करू शकता, 6 महिन्यात करू शकता, 1.5 वर्ष घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही तुमच्या निर्णयामध्ये किती दिवस घ्याल त्याच्यावर अवलंबून नाही, माझ्यावर काही अवलंबून नाही आहे. आता उदाहरणार्थ आज मीटिंग झाली, आता सेल्फ डेव्हलपमेंट करता स्पेशल जनरल बॉडी तुम्ही जर 6 महिने घेतलेच नाही तर मी काय करू शकतो? त्यामुळे तुम्ही हे निर्णय लवकर व्हायला पाहिजे तर जनरल बॉडीनी निर्णय लवकर घेतले पाहिजेत. तुम्ही जितके लवकर निर्णय घ्याल तितके लवकर बिल्डिंग उभी राहू शकते. आणि बिल्डिंग उभी राहिली नाही तर त्याला दोष देणारा कोणी बाहेरचा माणूस नाही, तुम्ही स्वतःच आहात. तुम्ही जितक्या लवकर निर्णय घ्याल तितक्या लवकर आपण पुढे जाऊ शकू. सर, आपण हा स्वयंपुनर्विकास जर करणार आहोत तर त्याच्यासाठी महारेरावर आपल्याला प्रोजेक्ट रजिस्टर करावं लागेल. आपली घरं आपले मेंबर किती विकत घेतात त्याच्याकरता महारेराचे रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. आपण बाहेरच्यांना जर विकणार असू तर ते बाहेरच्याला विकण्याचे फ्लॅट महारेराकडे रजिस्टर करावे लागतील. धन्यवाद साहेब. न्यू मेंबर्स बाहेरचे किंवा आपल्या मेंबरचे रिलेटिव्ह नाहीत
टोटली आउटसाइडर्सना आपण देणार असू तर ते महारेराकडे रजिस्टर केले. मला एक विचारायचं आहे, आमच्याकडे ना आता आपण हे कॅल्क्युलेशन दाखवलं सर आपण या स्क्वेअर मीटर संदर्भात, आता ह्याच्यात हे मोठ्यामध्ये कळलेलं नाही आहे. जसं तुम्ही मगाशी उदाहरण दिलं पूर्वरंग सोसायटी आणि एक चेंबूरचं, त्यांचा 350 एरिया होता आणि त्यांना इतका मिळाला. आता जनरली आमच्या लोकांचा एरिया 50 स्क्वेअर मीटर आहे प्रत्येकाचा. हा, तर ते तुम्ही 50 स्क्वेअर मीटरच्या ठिकाणी तुम्हाला साधारणपणे 120 स्क्वेअर मीटरच्या आसपास मिळू शकेल असं आत्ता कॅल्क्युलेशन मध्ये मी दाखवलेलं आहे. ते 120चे 130 पण करता येतील, पण ते डिटेलमध्ये वर्कआउट करून करता येतील. नाही, याच्यामध्ये मला विचारायचं आहे, आता तुम्ही मगाशी सांगितलं तर तुम्ही जर कॉर्पस जर वाटून घेतला तर तो एरिया कमी होतो, म्हणजे जो काय फायदा असतो. नाही, असं मी नाही सांगितलं. कॉर्पस तुम्ही वाटून घ्यायचाच असतो. कॉर्पस अधिक घेतलात तर एरिया कमी होतो, एरिया अधिक घेतला तर कॉर्पस कमी होतो. नाही, आता एक असं उदाहरण आमच्याकडे, आता आमचा ओरिजिनल आम्हाला जो अलॉटमेंट झाला तो 50 स्क्वेअर मीटरचा झाला, परंतु आम्ही जो FSI वाढवलाय तो 10 स्क्वेअर मीटरनी म्हणजे 100 स्क्वेअर फूट वाढलाय. मग तो काउंटिंगला पकडायचा, तो काउंटिंग करूनच तुम्हाला 60 मीटरच्या ऐवजी 120 मीटरच्या आसपास फ्री मिळू शकेल. त्यापेक्षा अधिकही मिळू शकेल, पण त्याच्याकरता थोडी चर्चा आणखी करावी लागेल. पण किमान आता बॉल पॉइंट म्हणजे सेफली डबल 600च्या ठिकाणी 60 मीटरच्या ठिकाणी 120 मीटर हा एज्युम आपण करू शकतो. हॅलो साहेब, माझा एक प्रश्न होता, काय म्हणते का, आता समजा दोन्ही सोसायटी म्हणून आम्ही करू शकतो असं? क्लस्टर मध्ये 10,000 मीटर असल्याशिवाय क्लस्टर करता येत नाही. 2 सोसायट्या मिळून 10,000 मीटर जर होत असतील तर क्लस्टर करता येते. ओके सर. साहेब, असं सांगितलं जात आहे की PMC हा कंपल्सरी आहे. 2009चा असा GR आलाय, असं काही वेळेस बरेच लोक बोलले जातात की त्यांना सांगू द्या, माझ्या एकाही ठिकाणी आम्ही PMC नेमलेला नाही आणि काही त्याचा प्रॉब्लेम नाही. जो आर्किटेक्ट नेमतो त्यालाच PMC आपण नेमू शकतो, गरजच नाहीये ना त्यांची. ओके, ठीक आहे, थँक्यू. जो आर्किटेक्ट आपण नेमतो तो PMCचंही काम करू शकतो, त्यालाच PMC म्हणू शकतो आपण. पण आपल्याला रजिस्ट्रेशन असलेला माणूस पाहिजे. PMC या ही जी टायटल आहे त्याला रजिस्ट्रेशन नाहीये, त्याला कायदेशीर अनुष्ठानच नाहीये. सर, एक कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचं सर्क्युलर आहे, GR नाही, पण ते सर्क्युलर हायकोर्टाचे अनेक निर्णय आहे की हे सर्क्युलर मॅन्डेटरी नाही, रेकमेंडेटरी आहे. आपल्याला ते फॉलो करायचे असतील तर करू शकतो, आपल्याला फॉलो करायचे नसतील तर आपण करू शकतो. त्यामुळे सांगण्यात येणाऱ्यांच्या डोक्यामध्ये कांदे बटाटे भरलेले आहेत. मी एक ऍड करतो. 2009चा जो GR आहे त्याच्यामध्ये जर समजा असं काही अट असेल तर नाही, अशी अट नाहीये. GR लिहिणारा मी आहे, मला माहित आहे. पण एक एक्स्ट्रा GR 2019ला पण आलेला आहे. तर ज्यावेळी लेटेस्ट GR येतो तो प्रिव्हियस सगळ्या GRsला सुपरसीड करतो. नाही, पण असा GRच नाही, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचं सर्क्युलर आहे. द सर्क्युलर इज रेकमेंडेटरी, नॉट मॅन्डेटरी. सर, आमच्या सोसायटीचा प्लॉट एरिया अप्रॉक्सिमेटली काहीतरी 5,700 स्क्वेअर मीटर आहे. तर आपण रिडेव्हलपमेंटला जेव्हा जाऊ तर ह्यामध्ये काही एरिया आम्हाला गव्हर्नमेंटला हँडओव्हर करावं लागेल का? आता मग एवढी रामायण वाचलं ते काय वाचलं, तेच वाचलं ना. सिडकोला दिले ना त्याचे एरिया आपण. मॅन्डेटरी आहे सगळं. कायद्यानं जे काय करणं आवश्यक आहे ते सर्व आपण करणार आहोत. कोणताही कायदा आपण मोडणार नाही.
आता एवढं कॅल्क्युलेशन कशा करता गेलं? सिडकोला एरिया देण्याकरता किती द्यावा लागेल हे वर्कआउट करण्याकरताच एवढं केलं ना. हे इतका आत्ताच कशा करता केला? सर माझा एक प्रश्न आहे, आम्ही आहे हीच घरं राहून आहे याच घरांमध्ये राहून ह्या जागेमध्ये बिल्डिंग बांधून आम्ही आहे याच जागेत राहू शकतो का? नाही राहू शकत. हा, नाही राहू शकत. तुम्ही पुनर्विकास केला तरच FSI मिळतो. तुम्हाला आहे त्या बिल्डिंगी आणि नवीन बिल्डिंगी बांधून त्या विकून तुम्ही पैसे कमवून घरी बसणार हे तुम्हाला परमिसिबल नाहीये. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार निघाला तो. सर सेल्फ नाही ते मी सांगितलंय ना की तुमची एकही बिल्डिंग न तोडताना नवीन बिल्डिंग तुम्ही बांधू शकता, पण नवीन बिल्डिंग बांधल्यावर जुन्या बिल्डिंगी तोडाव्याच लागणार. पण नवीन बिल्डिंगही बांधू, ते विकूही आणि आम्ही जुन्या बिल्डिंगीतच राहू ते नाही होणार. सर स्ट्रक्चरल ऑडिटची 15 वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या बिल्डिंगीला दर 5 वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची कायद्यानं आवश्यकता आहे. ती करून घ्यावी. ते काय कॉर्पोरेशन तर्फे सगळ्यांनाच सर्क्युलर त्याचं गेलेलं आहे. नव्या मुंबई कॉर्पोरेशनच्या तर्फे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी 15-20 हजार रुपये खर्च येतो. ते करून घेणे कधीही बरे. हा 30 वर्ष कंप्लीट झाले तरी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे बरे. आपण एकदा केलं होतं. नाही, सेल्फ रिडेव्हलपमेंटला ते गरजेचं नाही, पण कायद्यानं दर 5 वर्षातून एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करावं असं कायद्यात म्हटलेलं आहे. सर आमच्याकडे एक मोठा प्रश्न असा आहे की 100 फ्लॅट ओनर इथे आहेत, परंतु बऱ्याच लोकांचे आता व्यवहार झालेत परचेसचे. सेल परचेसमध्ये काय झालं आहे, बऱ्याच लोकांमुळे काहींची लाईट बिलं, काहींची सिडकोची NMCची प्रॉपर्टी टॅक्स किंवा वीज बिलं ही त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली नाही आहेत. आता जेव्हा आम्ही सेल्फ डेव्हलपमेंट करायला जाऊ, म्हणजे जबाबदारी आपलीच आली, तर आम्ही त्यांना 1 वर्ष सांगतोय की तुम्ही स्वतःचं घर तरी स्वतःच्या नावावर करून घ्या. पण अडचणी येतील का पुढच्या आपल्या ह्याच्यात? येणारच ना. त्यांना लाईट बिल त्यांनी करून घेतलं नाही तर हरकत नाही, पण घर स्वतःच्या नावाने करून घेणं आवश्यक आहे. हा, प्रॉपर्टी टॅक्स वगैरे स्वतःच्या नावाने करून घेणं आवश्यक आहे. हे साहेबांनी सांगितलं ते तुम्हाला मुद्दाम मी त्यांच्याकडनं ऐकवतोय की आम्ही गेली 2 वर्ष प्रत्येकाला सांगतोय की तुम्ही स्वतःचे डॉक्युमेंट द्या. आतापैकी 100 पैकी फक्त जाधव 22 लोक, 18 लोकांनीच फक्त त्यांचे प्रॉपर डॉक्युमेंट दिलेले आहेत. जर आपली जर स्थिती अशी असेल आणि साहेब जर आपल्याला एवढं जीव तोडून सांगतायत तर मग आपली तिथेच अडकेल असं मला वाटतं. याची काळजी सगळ्यांनी. समजलं का? आता सचिनने सांगितलंय की आता हा ऑक्टोबर चालू आहे, कमीत कमी नोव्हेंबर पर्यंत तरी तुमचे 1-2 डॉक्युमेंट प्रत्येकाचे असतील तर आपण ते करून घ्या. आपण मीटिंग अटेंड करतो आणि रिलॅक्स मध्ये घरी जाऊन बसतो आणि चर्चा मोठ्या मोठ्या करतो की आपल्याला टॉवर बांधायचा आहे, पण स्वतःचं घर आपलं प्रॉपरली नावावर करून घेत नाहीयेत. सगळी बिलं स्वतःच्या नावावर करून घेतली तर स्वतःचाच फायदा आहे आणि मग आपण सेल्फ डेव्हलपमेंटला जाऊन तर कमिटीला पण त्रास होणार नाही. ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. नाही, सेल्फ डेव्हलपमेंट करण्याआधी जे आज राहतात त्या सगळ्यांच्या नावाने रीतसर त्यांचं घर व्हायला पाहिजे, ती अट असते. आणि ज्यांनी केलं नाही त्यांना नवीन बिल्डिंगीमध्ये त्यांच्या नावावर घर मिळणं कठीण होईल, कारण ते घर त्या जुन्या माणसाच्या ज्याच्या नावावर असेल त्याच्या नावावरच मिळणार. मग त्यातून त्यांना बदलून घेण्यासाठी खूप त्रास होणार. त्यामुळे तुमच्या नावावर तुम्ही करून घेणं कधीही बरं. हेलो सर. सर एक्चुअली आपने सारा मराठी में बोला है तो मुझे ज़्यादातर समझ नहीं आया, लेकिन मैं सिर्फ ये पूछना चाहती हूँ
कि अभी ये सेल्फ ट्री डेवलपमेंट करेंगे तो इसका इनिशियल पेमेंट्स जो है वो कैसे होगा? कोई पेमेंट नहीं करना पड़ेगा, आप किसी से समझ लीजिए। अपन महाराष्ट्र में रहते हैं, ये महाराष्ट्र की राजधानी नहीं, है, मुझे इधर मराठी थोड़ा में ही थोड़ा चलेगा समझ आया। बात। आपको नहीं समझ में आया तो किसी से समझ लीजिए। हाँ? ओके। हे सरांनी जे काही सांगितलेलं आहे ते आपण 3 लँग्वेज, कोणाला इंग्लिश, कोणाला हिंदी, कोणाला गुजराती. गुजराती असेल तर राहुल सगळी हेल्प करेल, इंग्लिश हिंदीसाठी सगळी मी हेल्प करेन. कोणाला कोणताही क्वेश्चन असू दे, कोणताही प्रेझेंटेशनमधलं एक सिंगल वर्ड जरी समजला नसेल, इंग्लिश आणि हिंदीसाठी मी हेल्प करेन, गुजरातीसाठी राहुल आहे. मैडम आपके पास टेलीफोन तो होगा, टेलीफोन होगा ना? टेलीफोन में यूट्यूब होगा, यूट्यूब में जरा मेरा नाम सर्च में डालिए तो 222 मेरी तकरीरें हिंदी में है। जो यहाँ पे मैंने मराठी में बोला वो मैंने कई सोसाइटियों में हिंदी में तकरीर की है और वो यूट्यूब पे मौजूद है, वो आप पढ़ लीजिए। जो मैंने यहाँ बोला है वो यूट्यूब में सुन लीजिए। सारी बातें जो मैंने यहाँ बोली है वो यूट्यूब में आपको मिलेगी। उसके बाद में कुछ सवाल है तो सवाल पूछिए। अजून कोणाला काय प्रश्न असतील तर विचारा. पुन्हा एक प्रश्न मी आणि महेश आम्ही जाधव किंवा एक कमिटी विचार करते. आता 100 फ्लॅटपैकी 2 फ्लॅट डिस्प्यूटमध्ये सध्या आहेत. एक आमचा सिडकोचा अलॉटी आहे, तर त्याने बळजबरीने एक फ्लॅट ताब्यात घेतला आहे. मी मुद्दाम का हे क्वेरी विचारतोय, आम्हाला अडचणी किती आहेत त्या. आणि त्याच्या बाजूचा एक मंजू सिंग म्हणून आहे, तो ओनरच ॲब्स्कॉन्डिंग आहे, म्हणजे भेटतच नाहीत. म्हणजे आमच्याकडे असा प्रकार 1-2 आहेत. आणि बाकी डिफॉल्टर आहेत, त्यांच्या आम्ही कोर्ट केसेस चालू केलेल्या आहेत, 2-4 आहेत त्या. पण मग अशा अडचणी येणार का आम्हाला 100 पैकी? नाही, हे सर्व सोसायटीमध्ये असतात. तुमच्याकडे हे भाऊ मला 2 डोळे आहेत, 1 नाक आहे, प्रत्येक सोसायटीमध्ये अशी माणसं 2-3 असतातच. आणि त्याचा कुठेही अडथळा सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये होत नाही. तुमची बिल्डिंग झाल्यावर जोपर्यंत त्यांचा डिस्प्यूट ते सेटल करत नाही, त्यांना नवीन घराचा ताबा आपण द्यायचा नाही. त्यांनी सेटल केलं की त्यांना ताबा द्यायचा. नागरे साहेब, नाही कसं असतं साहेब, आता इतक्या दिवसांनी आपल्याकडे आलेले आहेत, त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. परंतु मग पर्सनल्स मध्ये बरीच चर्चा होते. विचारलं सुरू आहे, जर आपल्याला विचारायचं तर विचारा. कोणीही शंका असतील तर विचारा, काय घाबरायचं कारण नाहीये. नंतर मग आम्हाला तुम्ही सांगणार की तुम्ही हे का नाही विचारलं, तर असं नको व्हायला. साहेब, हे बोलायच्या अगोदर तुम्हाला माझा संपर्क जरा जवळ आलेला आहे. तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये उभे होते ना, त्याच मतदारसंघामध्ये मी 80 साली विधानसभेला उभा होतो, जयवंतीबाई मेहताच्या विरोधात. पण मी त्यावेळेला माझं डिपॉझिट केलं, तुम्ही निवडून आले. अच्छा, हे जे सगळे आहे तर ते ह्या ज्या लोकांची आमची जनरल बॉडी, आता स्पेशल जनरल बॉडी किती महिन्यापूर्वी झाली आपण? मग ती आता आपण घेऊ शकतो का 6 महिन्याच्या आत? स्पेशल जनरल बॉडी दर आठवड्याला सुद्धा घेऊ शकतो, काही अडचण नाही. अच्छा, दुसरी गोष्ट यांनी सांगितलं का आमचा माणूस इथे येईल, रेकॉर्डिंग करील, तर तुम्ही स्पेशल जनरल बॉडी घेऊ शकता. काही आवश्यकता नाही. तुम्ही रेकॉर्डिंग करा आणि त्यांना कळवा की अशी मीटिंग आहे. ते आले तर उत्तम, नाही आले तर थँक्यू व्हेरी मच. हेच मला विचारायचं होतं. धन्यवाद. आपण कळवलं की विषय संपतो. त्यांना यायचं असेल तर ते येतील, आले तर त्यांचा आदर करावा आणि त्यांना इथे बसण्याची व्यवस्था करावी आणि त्यांना चहा देऊन त्यांना परत पाठवावं. आणि ते सहसा येत नाहीत. ते जिथे भानगडी असतात तिथे काहीतरी चिरीमिरी मिळते तिथेच पोचतात. त्यामुळे आपल्याकडे आपण कोणाला चिरीमिरी देणार नाही आहोत. आले तर उत्तम,
त्यांना कळवणं एवढी आपली जबाबदारी आहे. आणि आपली मीटिंग आपण रेकॉर्ड करायची आहे, त्यामुळे त्यांना जर पाहायचं असेल तर ते रेकॉर्डिंग आपण कधीही देऊ शकतो, आपल्याला काही अडचण नाही. साहेब माझा एक कन्फ्यूज होतो मला जरा काय म्हणते म्हणजे इथे राहून आपण डेव्हलप करू शकतो का सर? म्हणजे असं हो, बिल्डिंग इथे राहूनच बांधता येईल, पण ती बिल्डिंग पूर्ण झाल्यावर ताबडतोब जुन्या बिल्डिंगीत तोडून नवीन बिल्डिंगीत जावं लागेल. इथे राहून म्हणजे जुन्या घरातच राहून नवीन बिल्डिंग बांधून ती विकायची असं नाही होणार. थँक्यू सर. सर एक विचारायचं होतं की एक तर झालं रिझोल्युशन, त्यामध्ये बहुतेक 60% काहीतरी कन्सेंट लागणार ते रिडेव्हलपमेंटसाठी, पण हा आता जे सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी 100% एग्रीमेंट 51%. ओके, थँक्यू. आम्ही ज्या वेळेला पोझिशन घेतलं होतं त्यावेळेला शिडकोनं आमच्याकडून स्टॅम्प ड्युटी नव्हती घेतली. आता मग आम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का? एक महिन्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं की भरावी, पण त्याच्या अगोदर नव्हती केली. हे तुमच्याकरता सिडको काही नियम करत नाहीत. जे नियम आहेत ते सगळ्यांकरता आहेत, जे सगळ्यांना लागू आहेत ते तुम्हाला लागू आहेत. तुम्हाला जर भरावे लागले तर भरावेच लागणार. जे सगळ्यांचं जे होईल ते तुमचं होणार. हॅलो सर, काय माहिती आहे का यांच्या प्रश्नाला मी उत्तर ह्यांचा प्रश्न असा होता ना, तर रिव्हॅल्युएशन करताना कंपल्सरी पर फ्लॅटला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. आणि जी स्टॅम्प ड्युटी आहे ना, ते जुनं जे परचेस रेट आहे ना त्या हिशोबाने त्यांना स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, पण कंपल्सरी करावं लागते. यावेळी लिस्ट डीडचं मी केलं काम ना, त्यावेळी मला तो अनुभव आला. तो नाही, जे कायदा आहे तो कायदा आपल्याला पाळायलाच पाहिजे ना, त्याच्यात काही कोणाला माफी नाही आहे त्याच्यामध्ये. काही सेल्फ डेव्हलपमेंटच्या संदर्भात काही सोसायट्या पैसे काढतात. आपण सांगताय की काही पैसे काढायचे नाहीत, पण CC मिळायच्या अगोदर जी गरज लागते पैशाची तर ती कशी होणार? आणि जो FSI आहे तुम्ही म्हणता, तो FSI सोसायटीमधल्या लोकांना देऊ शकतो आपण, त्यांनी पैसे जमा करू शकतो. पण तो काही सोसायटीनी तो FSI न घेता पैसे जमा झाले नाहीत तर CCच्या अगोदर जे पैसे भरावे लागतात ते कसे जमा करू शकतो? कर्ज घेऊन. जर पैसे जमा झाले, कर्ज कुणाकडून घेऊ शकतो? फायनान्शियल कंपन्या आहेत. कमीत कमी रिझर्व्ह बँकेच्या 350 कंपन्या आहेत. तुमच्याकडे लाईन लागेल, आमच्याकडून घ्या आमच्याकडून घ्या, कंपनी द्यायला तयार आहेत. ते काय तुमच्याकडून लिहून घेणार सगळ्या गोष्टी. माझ्या एकाही स्कीममध्ये आम्ही कोणाकडूनही कर्ज घेत नाही. आम्ही स्कीम नंबर 1 to 7 लोकांना डिस्काउंटमध्ये देऊन त्यातूनच पैसे उभे करतो. त्यामुळे त्या खाजगी कंपन्यांकडून पैसे घेण्याच्या भानगडीत आम्ही पडत नाही. नाही, समज कस्टमर नाही मिळाले तर पैसे खाजगी कंपन्यांकडूनच हे घ्यायचे. मी आधीच सांगितलं की कस्टमर नाही मिळाले तर खाजगी कंपन्या द्यायला तयार आहेत. मग खाजगी कंपनी आपल्याकडे जो प्रॉफिटेबल FSI आहे तो मागतो की इंटरेस्ट घेतो? ते त्यांच्याशी नेगोशिएट करायला लागतं ना, विविध कंपन्यांशी बोलायला लागतं, त्यांचे काय टर्म्स अँड कंडिशन आहे ते समजून घ्यायला लागतं. पण बिल्डरांच्या टर्म्स पेक्षा ते चांगले असतात. मुलांपैकी जरा करायचंय आपण. वर्धमान, माळकर, विश्वजित, नाही बोलायला हवं. काय माहित आपल्याला सांगायला. एक अजून एक प्रश्न आहे, हे खाजगी कंपनी मॉर्गेज मध्ये काय ठेवतात? म्हणजे ते जमीन ठेवतात की काय? म्हणजे ऍज अ नाही नाही, डिफरंट टर्म्स आहेत. आता तुम्हाला फायनान्सवर लेक्चर द्यायचं तर मी आणखी 1.5 तास बोलू शकतो, कारण माझा तो विषय आहे, मी शिकवतो. पण ते मी बोलून सुद्धा तुमच्या डोक्यावरून जाणार. त्यामुळे जेव्हा आवश्यक आहे तेव्हा काय काय तुमच्या समोर पर्याय आहे ते मांडीन, त्याच्यातला तुम्ही पर्याय सिलेक्ट करा. ठीक, थँक्यू. हॅलो. सर, एक ऑब्झर्वेशन होतं
तुम्ही सुरुवातीला म्हटलात की आम्हाला संध्याकाळी जेवायला जायचं, पण तुमचं भाषण एवढं सुंदर होतं की आम्ही विसरलोच की आम्हाला जेवायचं आहे. नाही, याच्यामध्ये साहेब आम्हाला एक सांगायचं आहे, आमची मंडळी फार जागृत आहेत. आता सगळे रिडेव्हलपमेंटचा विषय करतायत. पूर्वी असं नव्हतं, घाबरायचे कोण फसवेल की काय. तुमच्यासारखी माणसं येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात तेव्हा जीवात जीव येतो. सांगायचं असं होतं की जुलैमध्ये आम्ही एक मिटिंग बोलवलेली, स्पेशल जनरल बॉडी मिटिंग, आणि आपल्या बायलॉजमध्ये फेडरेशनचं असं वाचलंय की SGM एकदा झाली की 6 महिन्यापर्यंत घ्यायची नाही. दर आठवड्याला पण घेऊ शकता. नाही हां, स्पेशलच. ओके. SGM च्या बाबतीत बायलॉज वाचा, अगदी क्लिअर आहे. वर्षातून एकदा जनरल बॉडी मीटिंग, ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग ही वर्षातून एकदा. SGM स्पेसिफिक कामाकरता, ज्या कामाकरता SGM तुम्ही बोलवली त्या कामाकरता ती SGM तुम्ही घेऊ शकता. ही आठवड्याच्या नोटीसवर सुद्धा घेऊ शकता. जर अर्जंट असेल तर 4 दिवसाच्या नोटीसनेही घेऊ शकता. पण रिडेव्हलपमेंटचा एकदा ठराव करण्यासाठी तुम्ही जर SGM घेतली आणि तो रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव जर नामंजूर झाला तर पुढची SGM त्याच विषयाकरता 6 महिन्यांनी घ्यावी लागते. त्या स्पेसिफिक विषय जो रिजेक्ट जर झाला तर एरवी SGM आम्ही एकेका सोसायटीमध्ये 40 SGM वर्षातून घेतलेले आहेत. काही अडचण नाही. नाही, याच्यामध्ये सर SGM मध्ये फक्त स्वयंविकासाचा ठराव करायचा, त्यावेळेला उपस्थिती जास्तीत जास्त असली पाहिजे. बाकीच्या SGM मध्ये उपस्थिती असेल किंवा नसेल, अर्धा तास तहकूब करून जितके लोक असतील, किमान 20 लोक असली पाहिजे, तो कोरम समजून निर्णय घेता येईल. नाही, मागच्या मीटिंगमध्ये जेव्हा आपण मीटिंग घेतली होती तेव्हा आपण जर 100 फ्लॅट पकडले साहेब, आमच्याकडे MTNL त्या 4 फ्लॅटला आम्ही एक मेंबर पकडलं, म्हणजे आमच्याकडे 96 फ्लॅट आहे. तर 96 फ्लॅटचं आम्ही कॅल्क्युलेशन मीटिंगमध्ये असं ठेवलं होतं की 67 लोक कमीत कमी यायला पाहिजे. सर आम्ही 10 वाजता मीटिंग ठेवली आणि ॲडजॉन नियमाप्रमाणे 10:30 पर्यंत. सर 10:30 पर्यंतची फक्त 40 लोक आली, तरी आम्ही मीटिंग कंटिन्यू केली. आमची मीटिंग 11 वाजता 67 लोक झाली. आम्ही रजिस्टरला कॉन्टॅक्ट केला, एकदम 10:30 पर्यंत आमची जमली नाही, परंतु आम्हाला मीटिंग घ्यायचीच होती. तर आमचा शेवटचा आकडा हा 67 11 वाजता झाला. तर त्यांनी सांगितलं की असं होत नाही, पण ह्या वेळेला आपण चालवून घेऊ. ॲक्सेप्ट केलं. हां, तर त्याचा वृत्तांत आम्ही नाही, त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टी सांगू नका. आमच्या मीटिंग मध्ये 67 होते, ते 11ला होते का 10ला होते, त्याच्याशी काय त्यांचं देणं घेणं आहे. आपण अधिक गोष्टी त्यांना सांगू नका. आणि जरी नसले, घरी असले, त्यांच्या सह्या घ्या आणि त्यांना सांगा होते म्हणून, आणि व्हिडिओच्या समोर त्यांना उभे करा. कशाला त्यांच्या करेक्ट ही आयडिया बरोबर आहे. सर, आपण चुकीचं काही करत नाही एवढी काळजी घ्या. जर आपण चुकीचं करत नसू, सगळ्यांच्या हिताचं करत असू, तर या गोष्टी आपल्याला करायला लागतील आणि ते काय मध्ये पडणार नाहीत. आपल्याला कोणाचे हक्क डावलायचे नाहीत, कोणावर अन्याय करायचा नाही, कोणतीही चुकीची गोष्ट करायची नाही, योग्य ती गोष्ट करायची आहे. मग त्याच्यात या एखाद दुसरी गोष्ट इथली तिथे कुठे 67च्या ठिकाणी 65 झाले का 68 झाले, ते किती वाजता झाले काय याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. सर वाढीव FSI बद्दल थोडंसं मार्गदर्शन कराल का? कारण वाढीव FSI मध्ये कॅल्क्युलेशन करताना वाढीव FSI धरून कॅल्क्युलेशन करायचं आहे. कारण काही जणांनी स्टॅम्प ड्युटी वाढीव FSI वरती भरलेली आहे सोसायटीमध्ये, आणि बऱ्याचशा मेंबरनी त्या वाढीव FSI वरती स्टॅम्प ड्युटी देण्याची इच्छा आहे, पण त्यांनी भरलेली नाहीये त्यांनी अजून. नाही, तो स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन करू आपण, पण त्यावेळी त्या वाढीव FSI वरती धरून ज्या वेळेला कॅल्क्युलेशन करू त्यावेळेला CA आणि लॉयरला कन्सल्ट करू आणि त्यांचा सल्ला घेऊन जे योग्य आहे ते करायला लावू. माईक
मागे 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 तुम्ही फ्री मेंटेनन्सबद्दल जे बोलला होता, जर 120 स्क्वेअर मीटर जर पेक्षा कमी घेतलं तरच तो फ्री मेंटेनन्स होऊ शकतो का? नाही नाही, असं नाही. कितीही घ्या, शक्यतोवर आपला कॉर्पस इतका असेल की तो कॉर्पस नीट इन्व्हेस्ट केला तर मेंटेनन्स फ्रीच सगळ्यांना होईल, अशी आज तरी परिस्थिती दिसते. थँक्यू. सर, मला एक क्वेश्चन विचारायचं आहे. रिडेव्हलपमेंट संदर्भात SGM घेतेवेळी हे गरजेचं आहे का की पहिली SGM घ्यायची ती लोकांना रिडेव्हलपमेंट हवंय की नको हे विचारायचं? ओके, रिडेव्हलपमेंट हवंय असं म्हणाले तर सेकंड SGM घ्यायची, बिल्डर लेड रिडेव्हलपमेंट करायचं का सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं? एक हा सिनारिओ. सेकंड सिनारिओ, का डायरेक्ट आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट हवंय का नको? तुम्ही द्रविडी प्राणायाम करू नका. उगाच तुमचं काम, तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करता, SGM घ्या आणि ते तिथे सेल्फ रिडेव्हलपमेंट हवं की नको हे फायनल करून टाका. आज सांगा, आता आलेल्या लोकांना सेल्फ रिडेव्हलपमेंट किती जणांना करायचं आहे? प्लीज हातवर करा बाबा. मला वाटतं आज 100% इथे लोक ऑलरेडी सेल्फ रिडेव्हलपमेंटला आहेत. अर्थात आजचा काय निर्णय होत नाही, त्याच्याकरता एजेंडा सेल्फ रिडेव्हलपमेंटचा व्हायला पाहिजे. तो त्या कामाकरता तो सर्क्युलेट व्हायला पाहिजे, त्या कामाकरता तुम्ही जमलं पाहिजे आणि त्या कामाचा ठराव तुम्ही मंजूर केला पाहिजे. त्याच्याकरता लांबलचक चर्चा करण्याची आवश्यकता नाही. जमायचं, तो ठराव सूचक अनुमोदक घ्यायचा आणि पास झाल्याचं ठेवायचं. व्हिडिओवाल्याला जास्त शूटिंगवर पैसे खर्च करायचे नाहीत. 15-20 मिनिटामध्ये काम संपून टाकायचं, ते फक्त रेकॉर्डवर ठेवायचं. कोरम जास्तीत जास्त 67 असतील तर उत्तम. नाही, जितकं जास्तीत जास्त घेता येईल तितक्या लोकांचं घ्या. स्वयं विकासाच्या स्पेसिफिक कामाकरता तुम्ही हे करा, किंवा तर रिक्विजिशन मीटिंग घ्या. आम्हाला स्वयंविकास पाहिजे आणि त्याच्यावर ऑलरेडी 67 लोकांच्या सह्या घ्या आणि ते मॅनेजिंग कमिटी समोर मांडा की 67 लोकांनी आम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट पाहिजे, त्याच्याकरता SGM घ्या म्हणून सांगितलंय आणि त्या SGM मध्ये ती मंजुरी घ्या. आणि मॅनेजमेंट कमिटीला माझी विनंती आहे की नंतर आले वगैरे असं वर्डिंग करूच नका. त्यामध्ये नंतर सह्या घ्या टोटल आकड्याच्या आणि पुढे चालू करा. आमच्याकडे जेवढी आवश्यकता आहे तेवढी संख्या आहे असं कळवून टाकायचं रजिस्टरला. झालं फायनल. सर, तुम्ही सांगितलं की द्राविडी प्राणायाम करायची काही गरज नाही आहे. मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना आता कदाचित लक्षात नसेल, मी हेच सांगत होतो पहिल्यापासून की आपण डायरेक्टली सेल्फ रिडेव्हलपमेंटची SGM कॉल करूया प्रभू सरांचं लेक्चर आपण ऑर्गनाईज केल्यानंतर. पण लोकांचे काही मिसकन्सेप्शन्स असतात आणि आपण डेमोक्रेसीमध्ये राहतो तर मेजॉरिटी ऑलवेज विन्स. वेदर मेजॉरिटी इज राईट ऑर रॉंग दॅट इज इमटेरियल. तर मी एकटाच असा होतो, इन्क्लुडिंग सगळेजण, की नाही पहिलं आपल्याला रिडेव्हलपमेंट हवंय की नको हे डिसाईड करूया, नंतर मग आपण तो डिसिजन घ्यायचा सेल्फ पाहिजे का बिल्डर पाहिजे. पण असो, मला फक्त हे क्लॅरिफिकेशन द्यायचं होतं. आपण शक्यतो ह्या गोष्टी लक्षात ठेवत नाहीत आणि लक्षात असेल तर आपण ॲडमिट करत नाही की बाबा ठीक आहे, ही माझी थोडीशी एक नाही, तुम्हाला माहिती नाही आहे सर. तुम्ही एक मिनिट हां, SGM मध्येच नाही, त्याच्या अगोदरचं जे प्लॅनिंग होतं ना त्याच्याबद्दल, म्हणजे एक जस्ट मी कसा प्रवास झाला त्याबद्दल सांगत होतो. आय वॉज इन मायनॉरिटी बिकॉज आय वॉज ओनली वन
असू दे चल अरे झालं. पण सुरुवातच नव्हतीच हो, होत होती एक म्हणून मिनिट. हा सगळा प्रयत्न केला होता. तो नाही. सुरुवात होत नव्हती म्हणून हा प्रयत्न केला होता, सगळ्या सोबत घेऊन रिडेव्हलपमेंट कडे पुश करायचा. हे लक्षात घेत जा तू बोलतोस की असा असा प्रवास आहे, बरोबर आहे, पण हा प्रवास होतच नव्हता म्हणून हा पुढे आम्ही ढकलला आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा काही आम्हाला काही नव्हतं. आम्हाला पाहिजे होतं की बिल्डिंगची परिस्थिती बिघडत चालली आहे आणि इकडे चांगलं असं काही होत नाहीये, त्याचा हा प्रवास होता म्हणून हे पुश केलेलं होतं. आज या सर्व विषयांना पूर्णविराम देऊया. आता स्वयंविकासामध्ये बिल्डरच्या योजनेच्या तुलनेनं तुम्हाला किती फायदे होणार आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत. अजूनही अनेक फायदे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगितलेले नाहीत. उदाहरणार्थ, जर बिल्डिंग ग्रीन बिल्डिंग केली तर 7% ॲडिशनल FSI. आता तुमचे 2,80,000 फूट, त्याच्या 7% म्हणजे किती झाले, तर साधारणपणे 7 21,000 फूट, 25,000 रुपये गुणिले 21,000 फूट म्हणजे 50 कोटी. म्हणजे प्रत्येकाचे ग्रीन बिल्डिंग केले तर 50 लाख रुपये प्रत्येकाला ॲडिशनल मिळतील. असे अनेक फायदे आहेत. तर हे फायदे सांगून मग लोकांचे एक्सपेक्टेशन वाढवून मग गोंधळ होतो. म्हणून मी फार गोष्टी कॉन्झर्वेटिव्हली मांडतो. जे मांडलेलं आहे त्याच्यापेक्षा खूप अधिक तुम्हाला बेनिफिट मिळण्याची शक्यता आहे, पण ते मी सगळेच मांडत नाही, कारण मग नंतर कधी काळी आता आपण 25,000 रुपये पर फूट जर विक्रीचा दर ठरवला आणि मग आपल्या लोकांना 30% डिस्काउंटमध्ये दिले तर तो 17,500 मध्ये जातील. मग आपल्या 100 पैकी 50 लोकांनी 200 फूट घेतले तर ते 17,500 मध्ये येतील. मग टू दॅट एक्सटेंट आपला रेव्हेन्यू कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टी ह्या फाईन ट्युनिंग मध्ये येतील. त्यामुळे मी ढोबळ मनाने आज कॅल्क्युलेट केले. तुम्हाला केवळ आमच्या जमिनीमध्ये सोनं आहे की नाही आणि आहे ते किती आहे याचा अंदाज मिळावा. आणि हे सोनं दसऱ्याच्या आपट्याच्या पान लुटून घेऊन जाणं तसं नाही. हे बिल्डर तुमचं सोनं घेऊन जाणार आणि तुम्हाला सर्वंट क्वार्टरमध्ये कोंबणार. ते तुम्ही सर्वंट क्वार्टरमध्ये न जाताना तुमच्या हक्काच्या घरामध्ये मालक बनूनच राहावं, म्हणून मी आज या ठिकाणी इतका वेळ खर्च करून आलेलो आहे. खरोखर साहेबांचं या ठिकाणी कौतुक आहे. आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आपला टायमिंग 7:30चा होता. आता त्यांनी मीटिंग 7:45ला सुरू केली आणि आता 10:30 व्हायला आलेल्या जवळजवळ 2.5 तास या ठिकाणी ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचा आभार मानूया. आणि एवढंच काय, त्यांनी कालचा अनुभव सांगितला सचिन यांना की बाळा तू लवकर ये. काल मी घरातून 6 वाजता निघालो, ठाण्याला मला जायला 9 वाजले, ट्रॅफिक असतं म्हणून. तेव्हा आपले वर्धमान आणि सचिन आज लवकर गेले आणि साहेब 6:30लाच इथे आले. म्हणजे 6:30 ते 10:30 आता वाजलेले आहेत. 4 तास ते आपल्या बरोबर आहेत. पुन्हा एकदा टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी आणि खरोखर त्यांचे आभार मानूया. आजच्या दिवसातली ही 4थी मीटिंग. इथून सप्तपर्णीमध्ये मॅनेजिंग कमिटीची एक मीटिंग उरकून मी इथे आलो. सकाळी एक मीटिंग आणि दुपारची एक मीटिंग, या 2 मीटिंगमध्ये 2-2 तास बोलावं लागलं. त्यानंतर सप्तपर्णीमध्ये एक अर्धा तास तिथे बोलत होतो. त्यानंतर इथे म्हणजे दिवसा 7 ते 8 तास मी रेग्युलर हे प्रबोधनाचं काम गेली 6 वर्ष करत आहे, एखादा दिवस देखील न सोडता. कोणतंही सेवाभावी कुठलं मानधन न घेता साहेब स्वतःचा एवढा वेळ देतात, एवढ्या लांबून येतात. म्हणून खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. टाळ्या वाजवून त्यांचं या कार्याला आपण दाद देऊया. काल रात्री 1 वाजता मीटिंग संपली. घरी पोचताना 2:15-2:30 वाजले, कारण 9ला पोचलो. त्यानंतर हा जो प्रकार जो तुमच्या समोर झाला तो तिथे झाला. त्यानंतर प्रश्नोत्तरं झाली
आणि 1ला मीटिंग संपली. घरी येताना ठाण्याहून 2 सव्वा 2 वाजले. झोपेपर्यंत आंघोळ करून झोपेपर्यंत तर सकाळी परत 5:30-6ला उठून रोजच्या प्रमाणे कार्यक्रम चालू. मी मॉर्निंग वॉकला जातो समुद्र किनाऱ्यावर, तर लोक तिथे माझ्याबरोबर, मी हाफ पॅन्टमध्ये रनिंग करत असताना तिथे लोक येतात. तिथे बोलता बोलता आमचा 500 मीटरचा प्लॉट आहे, किती एरिया आम्हाला मिळणार, हे तिथे पण सकाळी भेटून पण सांगतात. त्यानंतर मी तिथून हे करून घरी परत येतो. त्यावेळेला बिल्डिंगीच्या गेटच्या बाहेर लोक उभी असतात भेटण्यासाठी की जरा आमचं एक कागद बघा. तर असे दिवसभर मला लोक बिझी ठेवतात आणि मला त्याचा कुठेही कंटाळा येत नाही, कारण हे मी करायचं ठरवलेलं आहे. तर जितकं माझ्याच्याने करता येणं शक्य आहे. याच्यात फक्त जर तुम्हाला खरंच माझे आभार मानायचे असतील तर अशी बिल्डिंग इथे उभी करा की लोअर परेल स्टेशनवर उतरल्यावर लालबागचा राजा बघायला लाईनीत उभे राहून लोक जातात, तसे लोकांनी इथे बघायला यावं. या लोकांनी पहा बिल्डिंग अशी काहीतरी उभी करा. नाही तर नव्या मुंबईत इतक्या बिल्डिंगी झाल्या, फक्त कटिंग पेस्टिंग कॉम्प्युटरमधून जगातले कुठले बिल्डिंगी घ्यायचे, त्याचं कटिंग पेस्टिंग करून हे करायचे. एका बिल्डिंगीलाही नव्या मुंबईला अवॉर्ड मिळालेला नाही. त्यामुळे अशी काहीतरी बिल्डिंग उभी करा की ज्या बिल्डिंगी करता लोक 10 ठिकाणून वेगवेगळ्या गावून येतील. आणि सानपाड्यामध्ये या लोकांनी म्हणजे आपल्याला इतिहास रचायचा आहे. एरवी काय माणसं येतात किड्या मुंग्याप्रमाणे जगतात आणि निघून जातात. जो माणूस काहीतरी अशी गोष्ट सोडून जातो की आपल्या गेल्यानंतर पुढचे 50-60 वर्ष लोक आठवण काढतील, अशी एखादी बिल्डिंग आपण किमान उभी करावी की जेणेकरून सानपाड्यातच नव्हे तर नव्या मुंबईत अशी बिल्डिंग झाली नाही अशी उभी करावी. धन्यवाद. विशेष सानपाड्यामध्ये जे काही लोकांना वेगळे अनुभव आलेले आहेत, काही 1-1 वर्ष अडकून राहिले, त्याची कारणामध्ये मी जात नाही, मला ती सर्व कारणं माहिती आहे, पण त्याच्यात आपण तो विषय बोलायचा नाही असं ठरवलेलं आहे. तर त्याच्या तुलनेनं आपली घरं ही उत्तम आणि श्रेष्ठ कशी होतील याच्याकडे आपण लक्ष द्या. आणि नव्या मुंबईत कोणी आलं तरी सानपाड्यात या ठिकाणी जाऊन या सेक्टरमध्ये आम्हाला गेलं पाहिजे, अशी लोक यायला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की चित्रा सोसायटी आणि पूर्वरंगमध्ये मी सांगतो त्यांना शनिवारी रविवारी लोक इतकी भेटायला जातात की माडकांच्या मिसेस आणि कदमांच्या मिसेस मला नेहमी फोन करून सांगतात, तुम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या बिल्डिंगीचं सांगतात, लगेच शनिवार रविवारी लोक येतात आमच्याकडे आणि आमच्या यांना तुम्ही वेळ मिळतच नाही हो, सुट्ट्यामध्ये सुद्धा लोक भेटायला येतात. तसं लोकांनी इथे येऊन तुमची बिल्डिंग पाहावी आणि एक उत्तम उदाहरण म्हणून ते राहावं, असं काहीतरी करा. सर, हे लवकर काम व्हावं आपलं कार्य, तर त्याच्यासाठी आर्किटेक्ट आणि हे इकडचं काम चालू ठेवून आर्किटेक्ट नेमला आता तर म्हणजे तो आर्किटेक्टला काय सांगणार किती एरिया करायचा. तुम्हाला एक्स्ट्रा एरिया विकत घेणारे 100 पैकी जर 200 स्क्वेअर फीट विकत घेणारे 30 लोक आहेत तर त्यांचे 1,500 स्क्वेअर फीटचं घर होणार. तर आर्किटेक्टला तुम्ही यादी द्यायला पाहिजे ना, कोणाच्या समोर किती एरिया, तो कसा देणार. जोपर्यंत तुमच्याकडेच डेटा नाही तोपर्यंत आर्किटेक्टला नेमून तो करणार काय, त्याला कामच नाहीये ना. धन्यवाद. मला वाटतं प्रश्न उत्तरं संपली आहेत, त्यांना द्या. मागे माईक द्या. गुड इव्हनिंग सर. सर, जसं सेक्रेटरी चेअरमन यांनी सांगितलं की काही डिस्प्युटेड फ्लॅट्स आहेत काही NMMCच्या कारणामुळे किंवा मयत झालेल्या कारणामुळे, तर ते फ्लॅट्स आम्ही पहिले सॉर्ट आउट करावेत की त्यांचे डॉक्युमेंटेशन येते आणि त्यानंतर तुम्ही कशाची काळजी लेट करण्याचा नवीन कारण शोधू नका. त्या फ्लॅटचं काय व्हायचं ते होईल, तुम्ही तुमची काळजी करा. ओके.
पण आणि सेकंड क्वेश्चन होता की जसं ह्या जागेमध्ये आपण सपोज नवीन इमारत बांधू शकतो आणि नंतर शिफ्टिंग करू शकतो आणि नंतर डिमॉलिश करायची जुनी बिल्डिंग, पण त्या मोमेंटला सपोज ते 4 फ्लॅट्स किंवा जे कोणी डिस्प्युटेड फ्लॅट्स आहेत त्यांनी जर का वॅकंट करायला नकार केला तर त्याच्यामुळे बाकीचे लोक अडकू शकतात का शिफ्टिंग? कायद्यानं ते नकार देऊ शकत नाही, कारण त्यांच्या वाट्याचा FSI नवीन बिल्डिंगीत बांधल्यावर तो महानगरपालिका येऊन बिल्डिंग तोडणारच. थँक्यू सर. मला वाटतं हॅलो साहेब, मला एक विचारायचं आहे. मला अगोदर जर समजलं नाही आपल्याला किती एरिया मिळणार, मग आम्ही एक्स्ट्रा कसे मागू? हो पण सांगितलं, आता किती वेळा सांगायचं? 120 स्क्वेअर मीटर. अच्छा, 1200 मिळणार. 1200. हे आता तुम्ही टेप बघा, मी कमीत कमी 7 वेळा बोललो, आणखी किती वेळा सांगायला पाहिजे? झालं ना? सर्वांनी ह्या ठिकाणी साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी वेळ दिलात, आणि आपण वेळ दिला म्हणजे काय आपण खूप मोठे नाही आहोत, पण साहेबांनी आपल्याला फार वेळ दिलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन दे. 4 तास त्यांनी दिलेले आहेत. एक त्यांची विनंती आहे, जशी आपल्या सगळ्यांची विनंती आहे, आपल्याला त्यांनी सांगितलंय तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी केव्हाही या, मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देतो. कारण सप्तपर्ण सोसायटी जी आहे, LIG सोसायटी, त्यांचं आता सेल्फ डेव्हलपमेंटचं फायनल टक्का सुरू झालेला आहे आणि त्यांना वर्षभर ते मदत करतायत. आपणही त्यांच्याकडे वर्षभर मदत मागूच, परंतु आपल्याकडनं सुद्धा काहीतरी व्हायला पाहिजे. त्यांनी एक सांगितलं, तुमचे जे डॉक्युमेंट अप टू डेट नाही आहेत ना, ते नोव्हेंबरच्या 30 तारखेपर्यंत अप टू डेट करावेत आणि आणून द्यावे. ही शेवटची विनंती, हात जोडून विनंती, म्हणजे आपल्याला सगळ्यांना पुढे जायला सोपं होईल. ओके. आणि सप्तपर्णी LIG मध्ये त्यांना 90 स्क्वेअर मीटर प्रत्येकांना मिळते, आणि वर जर नीट झालं तर कमीत कमी 50 लाख रुपये प्रत्येकाला मिळण्याची शक्यता आहे. आणि ते गेल्या वर्षभरात साधारणपणे 30 मीटिंग माझ्याबरोबर झाल्या. मी कोणत्याही बिल्डिंगीत नव्या मुंबईत आलो की लगेच ते येतात बिचारे, ऑटो रिक्षा काहीतरी घेऊन येतात, मला घेऊन जातात, त्यांच्या मीटिंगमध्ये मला मार्गदर्शन घेऊन परत येऊन सोडून जातात. अशा पद्धतीचं त्यांना सुरुवातीला विश्वासच बसेना. त्यांना हे बिल्डर लोक 400च्या वर मिळणारच नाही असं सांगत होते. शेजारच्या ठिकाणी बिल्डरशी करार झाला 450चा, आत्ता त्यांना कळलं, त्यांनी तो करार मोडला आणि बिल्डरला काढून टाकलेला आहे. आता बिल्डर कोर्टात जातोय म्हणतात. पण ह्यांना आता 900 स्क्वेअर फीट, समजा 50 नाही मिळाले, 25 लाख जरी मिळाले तरी किती बिचाऱ्या LIGच्या लोकांना इतके चांगली घरं मिळालेली आहेत. तर हे लोकांनी, आणि त्यापैकी कोण इंजिनियर नाही, कोण आर्किटेक्ट नाही, कोण डॉक्टर नाही, बिचारे सामान्य मध्यम वर्गातली लोक, तेही निम्न मध्यम वर्गातली लोक, अगदी साधी नोकरी करणारे. पण मी नेहमी सांगत असतो की असामान्य काम, सामान्य माणसंच असामान्य काम करू शकतात, आणि ते सामान्य माणसाकडून असामान्य काम करणारे माणसं असावी लागतात. आणि ते मी घडवतोय की सामान्यांकडून असामान्य काम निर्माण करून देणं, हेच माझं ध्येय आहे आणि ते मी करतोय. मुंबईमध्ये तर मी यशस्वी झालोय. आता नव्या मुंबईत देखील यश मिळावं याच्याकरता प्रयत्नात आहे. धन्यवाद साहेब. तुम्ही जवळजवळ आता 3 तास झाले त्यांच्या आपल्या मार्गदर्शनाला. त्यांच्या टाळ्यांच्या गजरात एकदा आभार मानूया, त्यांना दाद देऊया त्यांच्या कार्याला, आणि असंच त्यांचं आरोग्य सुदृढ राहो, त्यांच्याकडनं अशी सेवा घडत राहो ह्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपली सभा संपली असं जाहीर करतो. कोणी जाऊ नका. साहेबांना राष्ट्रगीत घ्यायचं. हां, राष्ट्रगीत घेऊया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाता,
जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की